ला 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 ला. विकण्याला की बाली मोठी रांग विकण्याला की बाली मोठी रांग रवी किरणांच्या सरी हे सारी मला रवी किरणांच्या सरी हे सारी मला हेलो हेलो जयराम होते 300 रुपये त्याला 40 बसायला तयारी काय माझ्या नावावर 100 रुपये दिले असते आवाज आहे बासुरीचा मला वाटते काना याची कुठेतरी असावा हात मारून पण दे काना अरे काना बोल राधे अरे काना आहेस तरी कुठे तू राधे हा बघ तुझ्या समोरच बाई बासरीचे सूर थांबल्या राधे कारण या सुरांना पूर्ण करणारी गोडजोड तू इथे माझ्या समोर उभी आहेस काना तुझी बासुरीची सूर थांबली म्हणून माझे पाऊस तिथे आपोआप पडले तुझ्या बासुरीच्या सुरांमध्येच माझी मजरी काढली कोणती विचार करला होता माझा मनोमन तुझी गोड बोल ऐकून माझी हृदय बनवून राधे आपला प्रेमाचा संबंध शब्दापेक्षा किती मोठा आहे लोक याला प्रेम म्हणतात पण हा तर 2 आत्म्यांचे एक श्वास आहे होय काना तू माझा प्रकाश आहेस मी तुझी सावली
तुझ्या नात्यात देव असतील परंतु माझ्यासाठी माझा पूर्ण माधव आहे माझा काय आणि संपूर्ण जीवन आहेस. चला त्याचे बासरीच्या सुराने अधिक गोड करूया. मी बासरी जनार्दन जयराम मला 300 साथ दे. रुपये आणि आदिनाथ 200 रुपये ब्रदर्स. श्रीमान मोहना कृष्ण सखा रे घे प्रीत समजूनियात एक श्रीमान मोहना कृष्ण सचारे हे प्रीत समजूनियात वृंदावनिया आले भेटण्याला स्वर मुरलीचे ऐकता दूर नको रे जाऊ तुकाना दूर नको रे जाऊ तुकाना किती जगीना प्राण नका मोहना कृष्ण सचारे हे प्रीत समजूनियात वृंदावनिया तुझे भेटण्याला स्वर मुरलीचे ऐकता तुझे माझे मिलन या जग वेगळे रान फुले पाने देशी पुरावे रान फुले पाने देशी पुरावे रान फुले पाने देशी पुरावे इंद्रधनुचे तोरण सजले प्रेम प्रीत माझी तू समजून निघाले प्रेम प्रीत माझी तू समजून घ्याले प्रेम प्रीत माझी तू समजून घ्याले अंत नको तू पाहू आता रे अंत नको तू पाहू आता रे प्रेम भावे देवी ते शरणी माता मोहना कृष्ण सचारे हे प्रीत समजूनियात वृंदावनिया आले भेटण्याला स्वर मुरलीचे ऐकता दूर नको रे जाऊ तुकाना दूर नको रे जाऊ तुकाना प्रीती जगीना प्राण नका श्रीमान मोहना कृष्ण सचारे हे प्रीत समजूनियात वृंदावनिया आले भेटण्याला स्वर मुरलीचे ऐकता सुस्वागतम सुस्वागतम जनार्दन जयराम उदिक किरणा
चिंबदाव बिंदूवर पाखरांची किलबिल झाली त्या रानमाळावर पाखरांची किलबिल झाली त्या रानमाळावर किरणाची लाली पडली चिंबदाव बिंदूवर किरणाची लाली पडली चिंबदाव बिंदूवर पाखरांची किलबिल झाली त्या रानमाळावर पाखरांची किलबिल झाली त्या रानमाळावर पुन्हा गगन पहाट झाली पकवाडी तोंडावर पाखरांची किलबिल झाली त्या रानमाळावर पाखरांची किलबिल झाली त्या रानमाळावर शाबाश त्याने पांघरली चादर भुवरी गोड गुलाबी शराबी ही थंडी बोचणारी कारभार हा झोपतो दूधमणीने सांगतो कारभार हा झोपतो दूधमणीने सांगतो पाळूनी आगरी शरीरंग रवी आला बरोबर पाळूनी आगरी शरीरंग रवी आला बरोबर पाखरांची किलबिल झाली त्या रानमाळावर पाखरांची किलबिल झाली त्या रानमाळावर शाबाश अरे वा शाबाश गवळ्याची ही तार तारली मथुरे बाजारी साई दुई अबोली गजरा शोभत बेडीवरी दया दुधाचे माठ भरा शुकर साज आवरा जरा दया दुधाचे माठ भरा शुकर साज आवरा जरा चाले ठुमकत गवळा नाही तिचा घागर डोईवर चाले ठुमकत गवळा नाही तिचा घागर डोईवर पाखरांची किलबिल झाली त्या रानमाळावर पाखरांची किलबिल झाली त्या रानमाळावर ओ पुन्हा गगन पहाट झाली बसवाडी तोंडावर पाखरांची किलबिल झाली त्या रानमाळावर 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 पाखरांची किलबिल झाली त्या रानमाळावर
घाट झाली डोळे म्हणजे माठ सगळ्यांनी बघितलं यमुनेचं घाट सुंदर होत चालली आज बाजाराची वाट देवा 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 मला तर माझ्या आज खुर्काची वाटत आहे का रे? त्या सर्व पत्नीपेक्षा आज मी इतकी सुंदर आणि चमकदार दिसत आहे त्या सर्व वाजवी लोक त्या दोघे नाही तर फक्त माझ्याकडे बघत जातील हो की नाही हो या चमकदार चेहऱ्याकडे पाहून सर्व लोक घाबरतील बघ का गं? दुकानातली लोक जरा हळद लावली दिसली लोणी. सेरा, तुला मी चिंतू नकोस आपल्या वेळ तुझं ते बघ चंद्रा किती सुंदर दिसत आहे लोकांचे फुकटच पाणी दिलं तर काय करशील जरा दे एवढंच ना. अगं मी त्यांना या तुझ्यापेक्षा मला एक खोटं देईन कारण त्या तुझ्यापेक्षा माझ्या सौंदर्याचे महत्व अधिक आहे आणि जर का कोणी जास्तच मागे लागलं ना तर माझ्या काढलेल्या धमक्यांना नाही इशारा येईन. अगं जर तुझ्या लोकांनी फोटोची मागणी केली तर तुझं हे तुझं रिकामी वाटत सुद्धा आवाज नाही नाही. आहे. कारण मला खात्री आहे तुझ्या नाट्यामुळे जरा आवाज कर. फक्त गप्पाच मारत असणार बघ बरोबर आवाज नाही येत. लोक घाबरून दुसऱ्याकडून कुठे येतात तू लोकांना आकर्षित करण्यासाठी लागतेस की पळून लावण्यासाठी हो ना ते तू बोललीस अगं पण माझ्या जीवनाची व्यथा कोणाला सांगू मी ते माझी नशीब पुढेची वेळ आली बघ आता झालं तरी काय अगं ते मेल्या मोरक्याने माझ्या बाळापासून माझं लग्न लावून दिलं बघ. अगं हा मोरक्या तरी कोण गं? अगं तो आपल्या गावातला रामा जाधव. त्याला पैसे कमी दिले असतील ना आता मी कसले चांगले 25,000 दिले होते बघ. तो रामाराम पडेल. म्हणून तुझं लग्न फसवून लावून दिलं असेल. तुला तू त्या कामाला आहे तरी कुठे अगं मेल्या त्या मोरक्याने सांगितले तुझा पोरगा मुंबईत कामाला आहे त्याचं ह्याव आहे त्याचं त्याव आहे पण मेल्याचं काहीच नाही निघालं बघ. मग त्याचं आहे तरी काय नक्की अगं लग्नाला म्हणून गावाला आला तो परत गेलाच नाही. का गं अगं काय सांगू आता. अगं राधे कसं जाईल त्याची कंपनी जायचं चालू आहे ना. छोटी कंपनी माझं कुठलं पिकतो तर राधे एक सांगते अगं 9 महिने 9 दिवस थांब मग समजेल कुठला माल आहे तो. अगं हो पण तेच काही सांगते बघ माझा नवरा तर सगुणाचा आहे हा. अगं भारी आहे माझं पिल्लू. अगं हो पिल्लू. अगं ते जाऊ दे अगं मी काय म्हणते तिथपर्यंत आलो खरं पण या पुढची वाट कोणाला माहित आहे का. माहित नाही पण आठवलं वरच्या काही मावशी आहे बघ तिला बोलूया का किरण अगं ती थेरडी नको बाई तिला माझं काळच वाटत झालंय. अगं पण ती याची आपल्यासोबत येणार तरी कोण मग घे मारून अगं राधे तूच घे. इथे त्या करून मावशी अगे मावशी कागं बरी नाव अगी समोर ये बघू आलेच पाहिजे अगं आलेच पाहिजे पण जरा लेट आली तर काय गं मावशी अगं मी तुला मेपॉक करते मग मेपॉक अगं काय मावशी अगं तुला मेपॉक करते मावशी काय ते फॉक करून ये लवकर बाई हग मारली मला पोरी थांब येते मी सगळावरून बाई हग मारली मला पोरी थांब येते मी सगळावरून कसा तरी केला या थाट ग मी कसा तरी केला या थाट ग आग राधे ग माझ्या नवऱ्याने अडविली वाट ग आग राधे ग माझ्या नवऱ्याने अडविली वाट ग बाई हात मारली मला पोरी थांबा येते ती सगळं आवरोनी हात मारली मला पोरी थांबा येते ती सगळं आवरोनी कसं तरी गेला या नाटक आणि कसं तरी गेला या नाटक अग राधे ग माझ्या नवऱ्याने अडविली वाट ग अग राधे ग माझ्या नवऱ्याने अडविली वाट ग
होती घाई ग माझ्या नवऱ्याच्या हट्टापायी ग त्याला पाहिजे ते नाही दिल्यावर रोज सारखा छळत राही ग आले मिलत बघीन कसं तरी लुगडाने सुन आले मिलत बघीन कसं तरी लुगडाने सुन केसांचा गुंता दाट ग केसांचा गुंता दाट ग मग राधे ग माझ्या नवऱ्याने अडविली वाट ग सुस्वागतम सुस्वागतम. संकष्टी पतपेढी सावर्डे या पतपेढीचे बँक मॅनेजर संकेत मांडवकर यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच प्रदीप जड्याल यांच्याकडून पहाटेच्या गाण्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर या सर्व देणगीदारांचं आम्ही नवतरुण नमन नाट्य मंडळ निवडी चौथाई आम्ही त्यांचे सदस्य आहोत. धन्यवाद. आवाज काय दिला रे? आवाज वगैरे फॉक राहिली? अगं फॉक नाही का? मेफॉक बोलले मेफॉक. तुला माहित ना? हे काय लावतो दुकानाला? हो मी तेच करून आली. करून आली काय? करून आली मी? काय गं? मला यायला उशीर होय. तू मेली? ती माझ्या मनात बघितली होते. माझ्या मला माहिती तुला? जाऊ दे. तिथं काय विचारू नकोस. सांगू म्हणतेस मग? इकडे इकडे. मला तर दिसला तुला कुठे येतो? दिसला का? मी हात सारा माझा मार आहे बघ. दिसला ना? आई ते कवला मला आहे. त्या डाव्या अंगाला आहे ना? हो. दिसला ना? हा. गाजर गाता दिसला तो का तुला? गाजर गाता दिसला ना? पुढे ये. तो मधल्या बाजूला माहितीये का? मधला बाजू दिसतो तुला? हो. पोपडीसाठी दिसला पोपया बघ. पोपडीसाठी पोपया. दिसला? दिसला ना? डावाबान मध्ये डावाबान. हा बा डावाबान. हा हा. त्याच्यामध्ये कोवळ्या मिरच्या आहेत बघ. काय म्हणतेस तू? कोवळ्या मिरच्या? हा. कोवळ्या मिरच्या दोन मिरच्या आहेत बघ त्या. जाऊ दे. बघा इकडे आहे. माझं जायचं करा. पण घेतलं का घेतलं का सांगितलं पाहिजे. सांगितलं पाहिजे. तुम्ही माझा जर सांगणार का? सांगितलं की ठीक आहे पण तू सांग मला आधी. पण तू सांग. सांगते बघ. सांगलं का? तिला हा. पाठावर माठ दोन माठ घेतले बघ. तू वाटावर टोमाट घेतलेस. हो. मग विचार म्हणते राहते. काय ग? तुझ्या पहिल्या वाटत तरी काय ग? पहिल्या माठात ना हा? हलवा घेतलाय बघ. हलवा. हो. तू इथं करू नको कालवा. चाल नाही घालू तुला. असू दे. दुसऱ्या वाटत काय ते सांग. हो, शिवाय दुसऱ्या माठात ना हा. चक्का घेतलाय बघ. चक्का. हो मारता गेले धक्का. याला कुठं मारायचा धक्का आता? असं ठेवा तुला. लय हिरा. काय ग मावशी? अगं तू काय केलं हिरा? सांगायला पाहिजे. म्हणजे काय? सांग लवकर. इथे सांगू की इथे सांगू? कुठे जाऊ नको. ह्याच्या वाईट जाऊ सांग. काय केलं सांग लवकर. हो? श्रीखंड. श्रीखंड येतात. अगं तू गेला श्रीखंड, कुणी गेला आम्रखंड, कुणी गेला दुखंड, तुम्ही गेला नावात मोराचं. सावकातर म्हणजे थंडी आहे. अगं लोखंड बोलली लोखंड. तुम्हाला काय वाटतं का? हा? अगं माझ्या नवऱ्याचं ना भंगार धंदा म्हणून बोलली लोखंड. काय लक्षात? हो ना? मी येली नाही ती. अगं तारा. काय ग मावशी? तुझं काय केलं?
बोले एकदम सेक्सी हा अगं मावशी काय म्हणते बोलते तुला काय झालं अगं मावशी घेतली लस्सी नाही घातली मॅक्सी मॅक्सी घातली हो, मावशी. छान आहे आणि तू गळ्यात काय घातलं होतं? मावशी, विकीने माझ्या नवऱ्याजवळ घातलंय. नवऱ्याचं घातलंस? अगं हो मावशी आणि मी कुठं म्हणते त्या मिलात तलाट्याचं घातलंयस अगं मावशी काय बोलते अगं मावशी विकीने माझ्या नवऱ्यातल्या मंगळसूत्र मंगळसूत्र? अगं हो मावशी छान आहे हो बाजूला आमच्या वेळेस माझं गळे फटाकडी पुढे आले बघ काय घेतलं सांग मला अगं एक सांगते सांग लवकर मी घेतला विक्रीला खवा हा नुसती लागते मागं. मी घेतला विक्रीला खवा हे ज्यांना काय? तुम्हाला हवा त्यांनी उपयोग अरे, कर. ऊब लागते याला. कशी लागेल का उपयोग? तुला झालं काय उभे पण काय म्हणते? म्हातारे उपयोग पण खावा. उभे पण खा म्हणतेस काय आणि आणि काय जाऊन झाले ऑनलाईन राहा खाऊन जरा बंधन राहा अगं हो मी काय म्हणते काय कर जर इथे रेंज नसेल तर काय करणार ग काय नाही यायचंय रेंज नाही मग हो सोप्पा आहे आपल्या टावर उभा करा काय बोलले माहितीये हो दादा काय बोलले माहितीये काय रेंज नसेल तर टावर उभा करा मग टावर उभा करा की हो, जो. रेंज नाही तुमच्याकडे हो. अरे बाबा विचारायचं तुला इकडे ये. दोडक्या मी काय म्हणते जमलं बरं काय कर साधं सुधं राहावं आणि तालुक्यासोबत जावं कशाला कशाला माहित नाही तुला नाही ग. आता काय आहे तालू काय चालू आहे प्रचार करायला अगं हो का तेच करायला पाहिजे ना असं जाते बाई. असू दे पण चला तर चल तर सुस्वागतम सुस्वागतम ए मावशी ए मावशी रोहन गुडेकर हे तुझ्यावर लय फिदा झालेत बघ. रोहन गुडेकर त्यांचं नाव घ्यायचं 101 रुपयाचं पारितोषिक मिळालंय. जवळ आहेत का पण आहेत ना रस्ते रस्ते पाठी सांगू नका पुढे या या की नाही हा हा ठीक आहे लाज वाटते की काय हा ठीक आहे चाट टाकते बिस्किट आणि कारी रोहनराव ऐकताय ना चाट टाकते बिस्किट आणि कारी त्यापेक्षा रोहनराव तुमचं नानकेडच लय भारी हो काय तुला घ्यायचं मग अरे एक सांगते सांग लवकर. तुझं तात्काळ विचारला तू जाऊन सांगणार का माझ हातात होय अगं हो कशात काय हे फटक्याचं बघ अगं नाही मावशी आता या म्हाताऱ्याने जास्त कुरकुरी असते बघ मग तर जास्त कुरकुर असते हो. आणि कसली गं? कामालाच नाही हे काय असं करतो? अगं ऐकून तरी घे असू दे अगं या थंडी दिवसात 5 वाजता उठतात थंडीतून अगं हो 5 वाजता उठणार नाही का गं दिसतो लागायला अगं होय काय मग अगं कोणी जामा बोलून चांगलं मला घेतला असशील आता मी घेतला चांगला बघ तर मग सांग की सांगितलं पाहिजे हे सांगते ना आधी जरा पुढे आणखी नाही मला सांगते बघा आहे बघा कधी लाल तर कधी पिवळा बघा, कधी लाल तर कधी पिवळा साडा नाही घेतला मेली तू पण बदलच वाटतं इकडे आता ऐका मार खातो कधी लाल तर कधी पिवळा बाहेर हिरवा तर आतमध्ये पांढरा नाही येतं माहिती तुला? नाही का मी घेतली काजूची बोंडा ऐकताय ना मी घेतली काजूची बोंडा आणि ह्या मेलची कुस्ती तुमची तोंडा काय म्हणते परत बोल अगं त्या गोंड्याचं रस्तून नाव कसं लावतोय गोंडा तोंडा कुठं बोलतोय? दोंडे काय तोंडाला बोलतोय? अरे दोंडे अरे जिंकला की काय असू दे, असू दे. पण मी काय म्हणते चला गप्पा जाऊ ना हो सिंगार तर केलंच पाहिजे चल तर चला तर नार देखणी शुक्र चांदनी रूप मंदिरी तिळ ओठावर बटेवाऱ्यावर खली ही गाला
हाती माझ्या किण किण करती कांकण मी सौभाग्य सुंदरी हाती माझ्या किण किण करती कांकण मी सौभाग्य सुंदरी तार देखणी शुक्र चांदणी रूपमंदिरी निळ ओठावर पटवाऱ्यावर खळी गलावरी हाती माझ्या किण किण करती कांकण मी सौभाग्य सुंदरी हाती माझ्या किण किण करती कांकण मी सौभाग्य सुंदरी करती कांकण मी सौभाग्य सुंदरी हाती माझ्या किण किण करती कांकण मी सौभाग्य सुंदरी रूपणारीचे बाई डोळे हा संसार गर्भ वाढतो आईच्या पोटी ममतेचा पाधार गर्भ वाढतो आईच्या पोटी ममतेचा पाधार गर्भ वाढतो आईच्या पोटी ममतेचा पाधार चंद्रलेखमी मधुर भाषणी सुरमई रसभरी चंद्रलेखमी मधुर भाषणी सुरमई रसभरी सुगंधी दिवी नयन रम्या कस्तुरी वाणी हरिणी कायळ करते नजर रोखुनी कर्णपुरी धारिणी कायळ करते नजर रोखुनी कर्णपुरी धारिणी कायळ करते नजर रोखुनी कर्णपुरी धारिणी कोमल रतिया रसिक प्रिया लाजिरी गोजिरी कोमल रतिया रसिक प्रिया लाजिरी गोजिरी आगे माझ्या किण करते शुक्र चांदणी रूपमंदिरी निळ ओठावर पटवाऱ्यावर खळी गलावरी हाती माझ्या किण किण करती कांकण मी सौभाग्य सुंदरी हॅलो हरिवन माळी मी विश्वाचा चालक रे मयूर पीस धारी नंदाचा बालक रे
रक्षणासी मी झालो बालक रे, हे विश्व रक्षणासी मी झालो बालक रे, मी झालो बालक रे. आणि भक्तजनांचे पालन करण्यासाठी भगवंताला आनंद अवतार सुरू करतात. ज्या ज्यावेळी वृद्ध पापाच्या प्रतिमे झाले त्या त्यावेळी बुद्धिमत्तेने चरणात ब्रह्मदेव शरण गेले. आकाशवाणी झाले, थांबा थांबा ते 30 कोटी देवता नका. गरिबांचे पाळण आणि सुसाचा नाश करण्यासाठी मी वासुदेव योगीच्या पोटी मी 8वा धारण केलाय. तोच मी कृष्ण भगवान. इकडे कोण आहे रे? प्रणाम असो देवा. देवा, या सुदामेला बोलायचे कारण तरी कोणतं आहे? 16,300 गोपिका टाटामाटाने मथुरेचा घाट आहे. त्यांचा असा प्रतिबंध करण्याची ही कामगिरी मी तुमच्यावर सोपत आहे. ठीक आहे देवा. देवा, हुकूम कोणाचा व कायदा कोणाचा? हुकूम माझा व कायदा तुझा. ठीक आहे देवा. यावे तर आपण कुंजवनी या तर. अहो कृष्णदेवाने तर फार मोठी कामगिरी सांगितली आहे. ती म्हणजे 16 शस्त्र 308 गोपिका त्यांनी सुद्धा ते वाट भरून मथुरेचा घाट चढत आहेत. त्यांच्याकडून अशी लाईन घेऊन त्यांचा रस्ता प्रतिबंध करणं ही कामगिरी देवाने सांगितली आहे. पण हो, ते आहेत 16 शस्त्र आणि मी आहे एकटा. पण हो, आला आपल्या लक्षात आपल्या शोळीचे सोंगडी पेंद्या व वाकड्या या दोघांना बोलवली पाहिजे. कुठे आहेत कोणाला ठाऊक. प्रथम हातदार वाढावी. अरे बिंद्या, अरे बिंद्या, अरे वेळा लवकर ये म्हटलं, लवकर ये. अरे गोकुळात दही दूध खाण्याची मजा आहे बघ. आपण जीवा भावाचं उष्ट खातो एकमेकांचं, उष्ट खातो एकमेकांचं.
जातोय पैठण कृष्णदेवाच्या कसबरतीचं कृष्णदेवाच्या कसबरतीचं हुकम सोडलंय मोठ्या कामाचं सोडलंय मोठ्या कामाचं हुकूम सोडलंय मोठ्या कामाचं आहे तसा आहे तू तसा पण आवडीत आहे तसा आहे तू तसा पण आवडीत 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 असं धावत येईना तुझा धोतर सावरीत असं धावत येईना तुझा धोतर सावरीत असं धावत येणार तुझा धोतर सावलीत असं धावत येणार तुझा धोतर सावलीत आधार पेटाय पटकन गोकुळ नगरीत आधार पेटाय पटकन गोकुळ नगरीत 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 धावत येणार तुझा धोतर सावलीत असं धावत येणार तुझा धोतर सावलीत असं धावत येणार तुझा धोतर सावलीत असं धावत येणार तुझा धोतर सावलीत चाललं काय रे? अरे काय चाललं नाही? अरे पण हे काय चाललंय तुझं? अरे पण हे काय? काय धरून ठेव? झालं तुझं? अरे काय बोलतोस? फोडू नको. अरे लवकर. झालं का? अरे पण काय आहे गड्या? काही काय चालवलीस तू? ते जाऊ दे सगळं. अरे वेड्या तुला एवढ्या वेळ मी हक्का मारत होतो. करत होतो काय रे? काय बोलतोयस? अरे पण काय धुईत होतास? काय वेळ आहे की काय? अरे पण का? म्हणजे डोक्यामध्ये वाड्यामध्ये म्हणजे शेण काढताना पडला बघ तुझं बरं म्हटलं काय बोलतोस काय एवढी गडबड काय आली? आवाज आला म्हणून गेली म्हणजे मी आवाज दिल्यामुळे तू गडबडी झालास अंगली त्याची आमचीच ठेवली ती पण पूर्ण केलीच नाही एकच घालून आलो ते म्हणून तो वाघ पण घाल येतोय माझ्या आवाज तू राहू दे अरे ते सगळं जाऊ दे अरे पण तुम्ही नेहमी दोघे जण असता मग वाकड्या गुड्या बोललाच नाही रे. मी अंगलीला गेलो ना म्हणजे तू आंघोळला गेला तेव्हा काय झालं तेव्हा चांगले तू म्हणू म्हणजे पुढे हो काय घेऊन गाई घेऊन येतोय तू अरे पण तू आलाच नाही आला माझ्या मुलं काय वेळा की काय तुझे इथं घाला गेला. काय बोलतो थांबा मग तू आहे काय गेला बोलून गेलो जीव बोलतो तो कोण म्हणणार तुझी हॅलो भाई कोण किती आहे भरपूर आहे यो यो गाई सोडल्यावर चराना मुरली वाजते गुंजवाना गाई सोडल्यावर चराना मुरली वाजते गुंजवाना पेद्या सुदा महात मारिता आलवायकडा धावती आला आलवायकडा धावती आला अरे वा शाबाश गाई सोडील वैशराना रुढी वाजती कुशवाना गाई सोडील वैशराना रुढी वाजती कुशवाना पेट्या सुना महात मारिता आलवाकडा धावती आला आलवाकडा
आला आई सोडील वंडराना मुरली वाजते कुंजवाना आई सोडील वंडराना मुरली वाजते कुंजवाना मेल्या सुदा महात मारिता आला वागड्या गावती आला वागड्या गावती yo 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 कृष्णाची सवंगडी गाई आणि गुरे सारी केवळी बाळावरी खेळणारी बसलो मी दगडावरी आग आली कानावरी सावलो मी सत्वरी जनागरी हो गाई घेऊन येताना बाई काटा घुसलाना गाई घेऊन येताना बाई काटा घुसलाना मेल्या सुदा मी हात मारिता आला वागड्या गावत्या आला वागड्या गावत्या गाई सोडीच्या वरच्याराना मुरली वाजत कुंजवाना गाई सोडीच्या वरच्याराना मुरली वाजत कुंजवाना मेल्या सुदा मी हात मारिता वागड्या गावत्या आला वागड्या अरे बांधून आलो कधी काय गोट्यात का दोन आहेत हे बी दवाखान्या काय चाललंय रे हा? मी तुकडे बोलतोय अरे ह्या नक्की काय आहे गोट्यात का गोट्या काय चाललंय हे? काय चाललंय त्याला माणूस दिसत नाही कोण दिसतंय जनावर दिसत आहेत काही काय बोलतोय कट्यावर कपडे अरे तो काय रे? सिग्नल तिथं दिसला मला हे बघड्या पेंद्या हा. ते सगळं जाऊ दे हा अरे मी कशाला बोलवलं माहिती आहे हा, तू सांगितलं तर समजेल अरे नक्की सांगणार हा कसला ए! मी जाऊ नको तू याला आठवू नको गणपतीत गाण्यात अडकवून आलोय ए! त्याला हात लावू नको मी जाऊ नको माझा अरे त्याचाच घातलाय पण तू गडबडी झाला नवीन टेलर आलाय आता त्यात फक्त नाही गाती बांधायच्या नाही गळ्यात अडकल व्हायचा तुला असं पाहिजे तुला का पाहिजे अबे, नको ना हे राहू दे राहू तू दे पण लाची तो पाहिजे ए वागड्या शांत बोला पेंद्या वागड्या अरे वेड्या मी कशाला बोलवलं माहितीये अरे सांगतील तेव्हा समजेल ना ऐका तुम्ही ऐकून याल हा. त्यावेळेस आपले श्रीकृष्ण देव माहित आहे अरे देव मला नाही काय बोलताय नाही. अरे आले होते इथे कुठं? अरे इथे येऊन गेले ते हा. अरे कामगिरी आपल्याला सांगितली आहे आपल्याला हा तुला असेल अरे वेळेला तुम्ही माझ्या साथीदार ना होय 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 तर देवाने मला सांगितलेली कामगिरी हा. आपल्या तिघा मिळून पार पाडायची आहे हो आम्ही त्याच्यासाठी जाऊ नक्की नाही काय का? गेलीत कालायला ऐकून तर घ्या. काय बोलतो हरकत नाही काही बोलतो तो त्या चेंकेतनं बाहेर आलाय ना पकड्या हा. देवाने सांगितली कामगिरी पार करणे तर ती आपल्याला पार पाडायची आहे अरे तू थांब ते मग ऐकून तर घ्या. हा. देवाने सांगितली कामगिरी अशी आहे ती 16 शस्त्र काय डोळा मिस करतोय नाही समजलं 16 शस्त्र 308 गोपिका थाटमाट करून दही- काय चाललंय तुला काय झालंय तू जबरदस्त का म्हणतो तो पाठांतर मी याला खालं त्याने जेवण केलाच नाही इथं काय त्या पात्राने करतोय अरे त्याच्या लक्षात राहून म्हणून तू पाठवायला बोलतोय लिपित करतोय लिपित रिपीट करतो दही दुधाची माग भरून मथुरच्या बाजारी चालले आहेत जाऊ दे अरे काय वेळ आहे तुम्ही ते जातात ते जाऊ दे ना तू का त्याला इथं म्हणजे कल्पना मला करतोय? हा. सांग गवळणी कुठल्या
गोकुळातल्या दही दूध घेऊन कुठे चालले आहेत? मला काय माहिती अरे मथुरेला. अरे जर गोकुळातलं दही दूध मथुरेत नेऊन विकू लागल्या तर गोकुळाची घर लोकांना मिळेल का? ती मलकीत भेटतील. अरे म्हणून त्याला जाऊ द्यायचं नाही. त्यांच्याकडे असतील ना घेऊन त्यांचा रस्ता प्रतिबंध करणं. काय हे पलपई बिलपी काय सांगू नको. मग काय करायचं? हलवायचं लग्न सगळं हलवायचं. कसते हा. सारवायचे ते कसे? नवीन खाते नाही. अरे कोणती बॅच आहे? आता लग्नावर तांबट टाकायची नाही. डांबर टाकून जाऊन जमलोय तांबट टाकून हे बघ कलर पण आता चमकायला लागले. काय बोलतो? मला तांबट टाकवायच्या ऐवजी माणसात चमकायला लागले. कशी रे? आता लत्त्यावर तांबट टाकायची नाही. मग काय करायचं? लत्त्यावर खेळणार खालवून टाकायचे लत्त. ते कोणत्या प्रकारे? अरे तुला माहित आहे? अरे पण सांगशील तर अरे सांग. आता दामलीकरण करताना दामलीकरण हा आज लत्ता मंजूर करून आला. आला उद्या काम चालू. सकाळी चालू मला थाकाली मध्ये पहिले 5 किलोमीटर लत्ता आणि तो एक धाला म्हणजे झारा. त्या धाल्यात जो तांबट टाकतात हा. का जो पाणी टाकतात. अगदी बरोबर. मला इथं चालू केली ना हा. तर 5 किलोमीटर एका धाल्यात तांबट टाकून टाकतात. काय बोलतो? काय? आणि मग पुढे मला आज तांबट टाकली आणि उद्याला त्या लत्त्यावर खलत. खडे खड्डे ना मला तांबट टाकाय नको. मला आज जर लत्ता केली गेली. तर उद्या जर गाली त्याच्यावर फिलवा गेला हा. तर ह खलत. काय बोलतो? कशा तांबट टाकाय पाहिजे म्हणूनच मी काय बोलतो? आपण चालवून टाकतो. चालून टाकू. तसेच आपल्यालाही गवळणच्या वाटेत खड्डे पाडून हा. त्याला अडवायचे आहेत. काय म्हणतो हा. ह्या पहा दिसल्या गेल्या चला तर. चले चला घेऊन डोईवरी माठग सडू अवघड मथुरेचा घाट ग सवय नाही ना अजून काय पेरले वाकड्या?
काय झालं ए! ए! अरे इकडे इकडे ए! अरे इकडे ये. ये. वा. काय चाललंय हा? कोण हे पिंद्या उई! अरे माझ्या पुढे तुम्ही केलं काय रे पाहिलं काय रे काय दिसत नाही काय बोलतोस क्या म्हटलं दूध घ्या दूध हे भेटलं का काय बोलतोस? हे पेंद्या काय दही दूध भेटलं आंबट आहे आंबट आहे साखर आहे का ए! साखर ती खली वेगळी. खली टाकायची हे वाकड्या माझ्याकडे भरपूर आहे मी कॉन्ट्रॅक्टर आहे ना हा तिथून का नाही बरोबर आहे. पेंद्या हा. वाकड्या गवळीला पाहिल्या नाही रे तो आता दाखवशील तेव्हा आम्ही बघू. म्हणजे तुम्ही गवळीला पाहिलं नाही अरे त्याच्या डोलं कसलाय सांगत मगाची गोट्या भरली गोत्या गोत्या काय बोलतो घे हा वाकड्या बसतोय घेऊन मी हा कुठला थॉट हा थॉट कुठला भेटला हलवा मगाची मला म्हणाला तुपला थॉट म्हणून तू असं का समोर उभा एकटा पाठी आकडे पाटील आहे म्हणजे तुम्ही गवळीला पाहिलं नाही हट! काय बोलताय हट! बरं समोरून जे हरवलेले येतात कोण म्हणतात दही घ्या दूध घ्या त्या कोण रे आम्हाला काय म्हणजे गवळीला माहिती नाही गवळीला पाहायचं आहे नक्की दाखवणार पण त्या अगोदर आपल्या कामगिरी करायची आहे तू हलताय कवाय अरे मी हालतोय कोय. कांदा मुंग्या लावताय का हा, काय लावताय? कामगिरी ऐक हा, त्या गवळणीमध्ये हा. एक अशी हुशार मावशी आहे त्याला भयंकर म्हातारी? हा मावशी काय म्हणतोस काय हा म्हातारी? हा, एवढी उद्या नाही हा भयंकर हुशार आहे हा तुझे वाकड्या हा तिला जण प्रथम थांबवायचं कधी हे मावशी ए मावती थांबली थांबली ना मग तिला एवढंच विचारायचं एवढं हा एवढं एवढंच विचारायचंय काय? जास्त दूध घे, दूध. दुधवलाय दूध दूध भेटलं दूध ऐकून तर घ्या त्या मावशीला एवढंच विचारायचं हा, तुम्ही आल्या कुठून हा. जाणार कुठे एवढं एवढंच अरे अर्धा तास झाला एक काम आहे एक काम आहे अरे एक काम आहे त्या आणि ते पण एवढं अरे एवढंच काम आहे पण तुम्ही ऐकून घ्या त्यावेळेस ना हो. आता गवळणी पाहायचे हा, दाखव. माझ्या पोटाकडे नीट लक्ष द्या पाहिल्यात अरे वाकल्या तुझं बघतोय अरे दिसत नाही काय काय बोललो रस्ता पॅक आहे आणि मग ती गुवा पण आहे हा? काय बोलतो हा? काही बोलतो हे वागड्या मी काय बोललो हे! ट्रेनचा भोगदा गावला आहे मध्ये वागड्या मी काय बोललो माझ्या बोटाकडे पहा अरे या पोताकले पोताकले अगदी बरोबर त्या पहा मत्तरीच्या घाट कडे दिसल्या दिसल्या हे! काय झालं रे हॅलो मेला धदा मधा अरे माझ्या मला मागितलं बघा घोडेवारी मग मग कामगिरी लागा धदा मधा हे चले चले इकडे आहे की नाही अरे इथे अरे चिकन बघा काय कोण तू कोण तू मी एक हा दोन आम्ही दोन मला माहिती आहे पण तुमचं इथे काम काय आहे? काम काय तुमचं इथे तुला माहित नाही मग तू जेवायला की इथं ए, ए, मावशी काकुटी घेते चला कामा चला पाठी वयात आहे कोण आहे बे? इकडे बुलडोजर फुले येत आहे अरे बाबा, JCB आहे. JCB ए, आहे. ए, अरे इकडे ये, काय कामं सांगतो ए, ए. तुझं काय तुला फुटले नाही काय झालं तुला ही मानता ओळखत नाही कोण आम्ही दोन. दोन ते बरोबर तुमचं काम काय चांगलं नाही तुला माहित नाही अजून माहित नाही ते तुला काय बोलायचंय का सांग लवकर ये. तुला कोण बोलवला नाही जाऊन कर पाठी दा ए! सांग लवकर एवढी घालते काय तो? तुला बोलायचंय का सांग सांग लवकर तुला काय वावदूला भरलंय का हा? काय तुझं तुला नाव मिळाला काय द्यावला नाही का काय म्हणतो माझं नाव घेशील का याचा
नाव घ्यायचं ना हे नाव घ्यायचं तिला नाही तर. हा. हे बघा रे. ठीक आहे. आंब्याच्या झाडाखाली कुठे आंब्याच्या झाडाखाली भरपूर मोल आलाय. नाही ना आयना बिना ती जळून गेली सगळी. त्याला जेवण मला काला कॉल झालाय. आत्ताच बघा तू माझ्याकडे कधी लागते लोक आंब्याच्या झाडाखाली कुठे आंब्याच्या झाडाखाली पियत तुम्ही फंटा हा काय झालं आता अरे आंब्याच्या झाडाखाली पियत तुम्ही फंटा माझा 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 आवडत नाही माझा आवडत नाही मला फंटा आवडतो मला फंटा पिऊ दे आंब्याच्या झाडाखाली माझा तू अरे पण मी अरे मेला मी फंटा पिते ना आंब्याच्या पासून माझा बनवतात. राग लागू दे तुझा माझा पण मेला फंटा पिते ना मी हा मग काय ना आंब्याच्या झाडाखाली पिते मी फंटा वाकड्या जाऊ घे वाकड्या जा ती हलवतो घंटा माझं नाव घेतो घे लवकर मी आला काय नाव घेतील तर व्यवस्थित घे. मावतीला ती हलवून टाक. हा झोपव त्याच्या फुलं राहू नको म्हणून. हा जवळ नको राहू. हे लवकर बोल रे तो नेली अंड्यावर हा? अंड्यावर हा? अंड्यावर हा, त्याला पाणी मारायला निघाला. हांड्यावर हांडी जेवढी सात जेवण मलशील खाली. मला सवय आहे ना जरूरची जेवण मला खाली जायचं. पण सात आले बघ झाले हा बोल पुढे अंड्यावर हा. अंड्यावर 7 आणि मधल्या अंड्यावर पडलं बॉक आणि मावशी करते पॉप पानसट नव्हं. तू त्याच्या नाड्या लागलीस ना तर तुला पानसट होऊन सांगली. मावती नेम चुकतोय. मावती तुला भोकाचं बोला माहिती माझी बोला तर गणपती. आताच्या बायका भोकाचं बोला नाही तरी बनवीत नाही. अरे ही बरोबर 2025 ला जन्मली आता दूध पिते कुठले अजून पुढच्याहून पावली आहे कुठल्या कानातली आहे 2025 मी पहिल्या काळातली आहे तू वाटत नाही. हा ते बोल काय केलं 2026 चार्जिंग किंमत फ्री आहे चा मॉडेल असलेलं. बोल लवकर पहिल्यातल्या बायका ना भोकाचं बोल का रे बोल मोदावत म्हणून आणि हा बघ मध्ये मध्ये बुडबुड करतो. का माहित आहे पहिलं झालं नव्हतं बोल करायला. झाड झाडं नव्हतं झाडा इकडे तुझ्या आईची विचारलं काय झालं बोल करायला. झाला हा माझी जीभनं त्याला वाकली. झालं नव्हतं म्हणून काय करायचं माहितीये का कसं घालायचं एक दांडका घ्यायचा असा वाला झाला आता हलका व्हायचा आणि आता येऊन काय डोक्यावर पडला की काय त्याला माझ्या केसावर झाला. तरी त्याचा वाडा फुगला अबे माझी बा टिकले ते राहू दे ओलं बॉलफुल केलेले नव्हती एक काम होतं. बोल ना एवढ्या दूर काय ते सांग लवकर रे नव्हती तुझ्याकडे एक काम होतं. अरे काम सांग ना काय ते सांगित पर्यंत थांब तर दात उलट करून जाईल. मावशी पण लिस्टी पोपटाची तोच झाली त्याला दिल घे प्या होती त्याला सांगून बसू त्याच्या नाडा लागून नको तुला दिसतोय एवढा आता वाचुलाय तुम्ही आला तिकडून जा त्यासाठी तिकडे तिकडं उद्या
जेवायला थांबा मी तुमच्या बरोबर पळतोय. मला वाटतं आमच्या पुढे जेवायला जातोस का काय आम्ही एवढ्या आमच्या पुढे पळतोय अरे एवढ्या घाई गडबडी जेवायला चालला होता. नाही. काय बोलताय? होय. अरे जेवलात नाही तुम्ही? काय विषय करायचा काय काय पत्र मी पुरत नाही म्हणजे तुम्ही लागतो बघ ते रे याला एवढं तर पुरत नाही पूर्ण. मग काय आंबवण लागतं आंबवण मला मेला का मी मेला आहे काय आणि म्हणून ते जेवायला चालला होता. हे पेन द्या वाकड्या. तुम्हाला जेवायला जायला कोणी सांगितलं रे? मत आली मावशीनं. मग काय बोलताय? होय. अरे मावशी तुमच्या खुश झाली. अरे माझ्या फिड्यात झाली सीधा झाली. नाही. असं मावशीला काय विचारलं? मावशीला हा. मागत होता पण मी सांगितलं होतं तरी काय तुला नाही माहिती नाही. अरे मग आम्हाला कसं माहिती आहे हे पेन द्या वाकड्या. काय सांगितलं होतं मी? अरे पलटम गेलो प्रथम गेलास. मावशीला म्हटलं थांब काय बोलतो मावशी आवाज देऊन थांबवून अरे मावशी आला लागली. म्हणजे तुमच्या दोघांचा दरारा ऐकून ती कापायला लागली. माझा नव्हे माझा बॉलीगर्ल बे अरे बॉडी गरज तसा नाही. पण विचारलं तरी काय? मावशीला म्हटलं मावशी अरे वा. आणि पुढे आम्ही ना आम्ही वन शिकलोय केळे कुठचे हे विचार सांगितलं. मग मावशी काय करतो? मावशीने बरोबर तुम्हाला उत्तर दिलं जा जेवायला. जेवायचा वेडे कुठे? नको थांब इथे. अरे वेड्यानं मी विचार सांगितलं जा प्रथम थांबवा. एवढंच विचारा. काय तुम्ही आल्या कुठून? जायच्या कुठे? पहिलं सांगायचं अरे पहिलंच सांगितलेलं. काही काय बोलताय? पेंद्या वाकड्या आपण तिघांनी जाऊया. तू फुलवाला अरे मी पुढे. अरे कुठल्या तालुक्या अंगावल्या आता अरे येऊ दे आता आपण तिघे आहोत. फुलवाला ना नक्की पुढे. चला, चला. चला तर. अशी समोर उभी राहा. याली पुढे अरे पुढचं जा, अरे पुढचं जा. हे पेंद्या. अरे मावशी आहे ती काही काय बोलताय? अरे मी म्हटलं पुढचं तर पुस्तक हे पेंद्या. अरे उभारा साईडला. अरे मावशी आहे ती. तिचा तर आधार कार्ड. हे मावशी मावशी आहे काय मी गावालो होय आता तो हसतो बघ किती तो मावशी 2025 चे मावशी आपण आल्या कुठून? जाणार कुठे? आम्ही जाणार मथुरेच्या बाजारला मावशी मथुरेच्या बाजारात जाता येणार नाही. का बरं वसील लांब द्या मगच मथुरेला निघून जा. पण तुझ्याकडे काय पॅन कार्ड तरी आहे का हो आहे. हाय. हे टाक, हे माझी नको, माझी. पेंद्या. अरे काय चालवले? त्यांचं काढतोय कोणाची? नाही पॅन्ट काढ. माझी नको. ती राहू दे, त्याची नको काढू. अरे पण काय चालवलंय? मी सांगितलं काढायला. म्हातारी काय म्हणाली काय बोलली? त्यांचं काढ नाही रे तुमचं ऐकून त्याचं गैरसमज झाला. अरे काय पॅन्टच घाल म्हणाले अरे नाही मावशी म्हणे पॅन कार्ड आधार कार्ड पास ओळख विचारते आपली. हा मला गुलागला कोणी सांगला नाही तिने काय सांगितलं नाही तेही बरोबर आहे. आजकाल गुलागला आलाच नाही म्हणजे आपली तिघांची ओळख सांगता येणार नाही. हे, नक्की मी सांगू. सांग, तुला काय सांगायचं साईडला उभे राहा मावशी अशी समोर उभे राहा. याली पुढे आमची ओळख ऐकून घे. सांगा बरं मावशी आम्ही श्रीकृष्ण देवांचे सौंगडी. हा माझा जोडीदार पेंद्या. मी हा तू पेंद्या होय? आणि हा वाकड्या. हा. आणि मावशी मी सुदाम. मावशी श्रीकृष्ण देवांच्या हुकमाने आणि आमच्या तिघांच्या कायद्याने थोडा वेळ बसावी लागेल. ठीक आहे झोपली तरी पण चालेल कधी लागते पेंद्या हा. वाकड्या हा. जवळ नीट बसल्यास की नाही हा. हे दोघांनी पाहायचंय. हा. मी देवाला घेऊन परत येतो. हो, हो, हो. कामगिरी लागेल. नाही तुम्ही तेवढंच करा आम्ही हाऊ इकडे झोपाचं खायला इकडे दोघांनी झोपल्यात बसल्यात चालतायत उठतायत काय निघाले आहेत ते बघून ये हा. फिदा झाले जे. ए, मावशी, तुमच्या फिदा झाले लव 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 काय झालं? लिव 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 पाहिजे का गोडभर पाहिजे का गोडभर पाहिजे ए
चाकूक चिपूक चाकूक चिपूक. माझे का नको? पोटावर बसलाय. अरे हे कुठल्या पलत होता लाईट हिमालय होय त्याला हिमालय होय. ठीक आहे म्हणते ऐकलीस का? ऐकली नाही, ऐकली. तुला काय म्हणशील? तुला काय म्हणशील? काय म्हणशील? मोमू मोमू लवकर बोल रे. आंटी ती? आंटी तुला वाजवी राहिली. आंटी माझ्या लोकडी नाहीये. तुला बेमान झाला नव्हता का? पलवतो तसं आला हिमालय गेला होता ना. हा उदाम गेलाय देवाना बोलवायला आपल्या पण जायला लागेल. ए, चले. सुदामा सांगितलेलं काम करायची कितपत पार पाडले की पाहुणे तो सुदामा. अरे सुदामा सुदामा सांगितलेलं काम करायची. रुपये बंदार काय म्हणायचं टाटा माटाने घाट चढताय. एक वडाच्या पारंब्याकडून सगळा गट्ट पण ठेवलं त्या अगे मावशी अशी समोर उभी राहा. या आली पुढे. मी काय सांगितलं काय होतं सांगितलं होतं? की देवाला घेऊन ये पण थोडा वेळ बसा म्हणून. पण कुठे आहे देव? हे पा देव का दे? हे पा देवाले. आपण कोण? श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान येथे नसतात. मग राधे कसे असतात? पायी पद्मा बेंबी हिरा मस्तकी तुरा कटेवरती हात देऊन विट्टे विट्टे म्हणत असतात. राधे देश त्याचा वेश करावा लागतो. मग आपली जन्म कोणा सांगा. ऐक तर नंद यशोदेचा ताना खेळ